आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। मैदानांवरील रात्रीच्या पार्ट्या व बेकायदेशीर मावा विक्रीवर कारवाईची मागणी। युवा सेनेचे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा। कोल्हापूर शहरातील विविध मैदानांवर व सार्वजनिक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या मैफिली, जेवण पार्ट्या तसेच बेकायदेशीर मावा विक्रीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना, युवा सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात युवा सेनेच्या शिष्टमंडळाने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांना निवेदन दिले। निवेदनात शहरातील पेटाळा ग्राउंड, गांधी मैदान, न्यू कॉलेज पटांगण, दुधाळी मैदान, शिवाजी स्टेडियम, क्रीडा संकुल तसेच विविध बागा व सार्वजनिक ठिकाणी रात्री युवकांच्या मैफिली जमत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। या ठिकाणी दारू व जेवण पार्ट्या होत असून यातून वाद निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले। तसेच काही पानपट्ट्यांमधून नियमबाह्य पद्धतीने मावा विक्री होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकारामुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली। मैदान परिसरात काचा, कचरा व माव्याच्या पुड्या आढळून आल्यानं सकाळी खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांवर चुकीचा परिणाम होत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। युवा सेनेनं शहरात विशेष टास्क फोर्स नेमून रात्रीची गस्त वाढवावी, संबंधित ठिकाणी नियमित तपासणी करावी व नियमबाह्य प्रकारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। येत्या काही दिवसात कारवाई न झाल्यास तालीम संस्था व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। कोल्हापूर शहरात जे शाळा कॉलेजचे ग्राउंड आहे तो संध्याकाळी ओपन बार होतो। अनेक टोळकी तिथे येतात, संध्याकाळी दारू पार्ट्या, जेवण पार्ट्या होतात। त्या काचा तिथेच दारू पार्ट्या झाल्यावर त्यांच्या धिंगाणा होऊन पुढून जातात। दुसऱ्या दिवशी बिचारे जे पोरं खेळायला ग्राउंडवर येतात त्यांचा अर्धा तास ते काचा काढण्यातच जातो। मग काय आदर्श घ्यायचा? एकीकडे मावा राजरोसपणे विक्री सुरू आहे। मावा हा घातक पदार्थ असा आहे की तरुणांना कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजारावर जातो, तरी या मावाची विक्री काय बंद नाही आहे। आज असं नको की आम्ही खोटं बोलतोय, तर आम्ही गुगल टॅग लावून हे सगळे फोटोग्राफी करून आणले। हे थांबणार कधी आहे? प्रत्येक पोलीस स्टेशनची जी पेट्रोलियमची गाडी असेल 5 मिनिटं संध्याकाळी ग्राउंडवर जाते, तेवढीच फिरते आणि परत येते। यातनं निष्पन्न काय होणार आहे? म्हणून आज आम्ही पोलीस प्रमुखांना राजवाड्याच्या निवेदन दिले की येणाऱ्या 4 दिवसात 8 दिवसात हे जे मावा विक्रेते असतील किंवा ही संध्याकाळी दारू पिऊन लोकांना त्रास देणारी टोळकी असतील यांचा बंदोबस्त करा। असं जर 8 दिवसात झालं नाही तर आम्ही कोल्हापुरातल्या तालीम संस्था असतील किंवा सामाजिक संस्था यांना घेऊन जन आंदोलन पुकारणार आहे आणि या सगळ्यांना फोडून काढल्याशिवाय आम्ही युवा सेना, शिवसेना शांत बसणार नाही। यावेळी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी नागरिक व शिवसैनिकांनी माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख तथा शिवसेना शहर प्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, समन्वयक शुभम पाटील, अक्षय घाटगे, रोहित वेडे, प्रथमेश शिदेचिग्गे, आदित्य हुलजे, चिन्मय बोकील, ऋषी जोशी, सानिका दामोगडे, उत्कर्ष वर्धन, राज झांबरे, आदित्य जाधव, फिरोज मुलानी आदी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।